पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे। सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सेवा आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तनासाठी आपले जीवन अर्पण करणाऱ्या अग्रणी व्यक्तीचे आपण स्मरण करतो। समता, न्याय आणि करुणा या तत्वांप्रती त्या कटिबद्ध होत्या। शिक्षण हे सामाजिक बदलाचे सर्वात प्रभावी साधन आहे असा त्यांचा ठाम विश्वास होता आणि ज्ञान व अध्ययनाच्या माध्यमातून जीवन परिवर्तन घडवण्यावर त्यांनी भर दिला। दुर्बल घटकांची काळजी घेण्यासाठी त्यांनी केलेले कार्य ही विशेष उल्लेखनीय आहे असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। सावित्रीबाई फुले या महिलांचे शिक्षण आणि सामाजिक सुधारणा यांच्या अग्रदूत आहेत। महिलांच्या शिक्षणाला मूलभूत अधिकारासोबत जोडून त्यांनी महिला सशक्तीकरणाला नवीन दिशा दिली। सामाजिक कुप्रथांविरोधात लढा देत त्यांनी मुलींसाठीची देशातली पहिली शाळा सुरू केली आणि समाज सुधारण्याची ज्योत प्रज्वलित केली। त्यांचं प्रेरणादायी जीवन राष्ट्रनिर्मितीमध्ये सदैव मार्गदर्शक राहील असं गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। स्त्री शिक्षण आणि सक्षमीकरणासाठी अहोरात्र झटणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वंदन केलं आहे। मोठ्या निर्धारानं भिडेवाड्यातली पहिल्या मुलींच्या शाळेत अध्यापनाचे कार्य करत स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना त्यांनी आदरांजली वाहिली आहे। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी तत्कालीन समाजातील संकुचित आणि प्रतिगामी विचारांना आव्हान दिलं। त्यांनी पुरोगामी विचारांच्या माध्यमातून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवत समाजात स्त्रियांना समान न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी आयुष्य समर्पित केलं। समाजातील अनिष्ट रूढी परंपरा, जातीव्यवस्था आणि अज्ञानाविरुद्ध प्रखर लढा देत सामाजिक न्याय व समतेची शिकवण देणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विनम्र अभिवादन केलं आहे।